नमस्कार व सुस्वागतम बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी या मराठी विषयातील महत्त्वाचा घटक वर्णानुक्रमे शब्दक्रम किंवा मुळाक्षरांप्रमाणे शब्दक्रम किंवा 14 कडीप्रमाणे शब्दक्रम या घटकाचा अभ्यास करणार आहोत। दिलेल्या शब्दांचा मुळाक्षरांप्रमाणे क्रम कसा लावायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रथम आपण वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे या घटकावरती कसे प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्न प्रकारांची माहिती घेणार आहोत। पहा, आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दिलेल्या शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा अशा प्रकारचा प्रश्न येत असतो। दिलेल्या शब्दांचा मुळाक्षरांप्रमाणे क्रम लावा, दिलेल्या शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावा, दिलेल्या शब्दांचा 12 खडी किंवा 14 खडी प्रमाणे क्रम लावा, दिलेल्या शब्दांचा शब्दकोशाप्रमाणे क्रम लावा। या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले असले तरी ह्या सर्व प्रश्नांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे शब्दांचा मुळाक्षरांप्रमाणे किंवा शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावणे। दिलेल्या शब्दगटात रिकाम्या जागी वर्णानुक्रमे कोणता शब्द येईल असाही प्रश्न आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला जातो। आता आपण दिलेल्या शब्दांचा क्रम कसा लावायचा हे पाहणार आहोत। त्या अगोदर आपण प्रथम मुळाक्षरे पाहणार आहोत। या मुळाक्षरांचा क्रम देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। पहा, अ, आ, इ, ई, उ, ऊ, त्यानंतर रू। रू या अक्षराचं स्थान या दीर्घ ऊ नंतर आहे। त्यानंतर ए, ऐ, ऐ, ओ, अ, औ, आहा। क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ण, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ। तर अशी अ पासून ते ज्ञ पर्यंतची ही मुळाक्षरे आहेत आणि या मुळाक्षरांचा हा जो क्रम आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। बघा, क नंतर ख हे अक्षर येते, ख नंतर ग हे अक्षर येते किंवा क नंतर ज अक्षर येते किंवा क नंतर द अक्षर येते। हा जो आपल्याला कोणते अक्षर कोणत्या अक्षरानंतर येते हे आपल्याला या क्रमावरून लक्षात ठेवायचं आहे। या मुळाक्षरांचा उपयोग आपल्याला शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावताना उपयोग होणार आहे। तो कसा उपयोग होणार आहे ते आता आपण पाहूया। पहा, या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, फणस, डबा, दिवा, पतंग। आणि या 4 शब्दांचा आपल्याला वर्णानुक्रमे क्रम लावायचा आहे। आपल्या समोर मुळाक्षर आहेत आणि यामध्ये या शब्दांचा क्रम कसा लावायचा तर पहा, मुळाक्षरांचा क्रम लावताना आपण शब्दातील पहिल्या अक्षराला आपण आद्याक्षर म्हणू। तर या सर्व दिलेल्या शब्दातील जी आद्याक्षर आहेत ती कोणकोणती आहेत पहा। पहिल्या फणस या शब्दामध्ये फ, डबा या शब्दामध्ये ड, दिवा या शब्दामध्ये द आणि पतंग या शब्दामध्ये प ही आद्याक्षर आलेली आहेत। आता या आद्याक्षरांचं स्थान या मुळाक्षरांमध्ये कुठे आहे ते पहा। फणस मधला फ, या फ चे स्थान पहा, प नंतर या ठिकाणी फ आलेला आहे। त्यानंतर डब्यामधील ड, ट च्या गटामध्ये ट, ठ, ड या ठिकाणी ड चे स्थान आहे। त्यानंतर दिवा, दिव्यामधील द, त च्या गटामध्ये त, थ, द या ठिकाणी द चे स्थान आहे। आणि पतंग मधील
प आपल्याला प समोरच दिसतो आहे, या ठिकाणी प चे स्थान आहे. या शब्दांतील जे आद्याक्षर आहेत ते या मुळाक्षरांमध्ये कोठे आहेत ते आपण पाहिलेले आहे आणि त्यांचं स्थान पाहिल्यानंतर या शब्दांचा क्रम याप्रमाणे लागेल. पहा, पहिला शब्द येईल डबा, त्यानंतर दिवा, त्यानंतर पतंग आणि शेवटी फणस. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या मुळाक्षरांप्रमाणे या शब्दांचा क्रम लावता येतो. प्रत्येक वेळी शब्दांचा क्रम लावताना अशी मुळाक्षरं लिहायची का, तर तेवढा वेळ आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नसतो. मग त्यासाठी आपण या प्रत्येक गटातील जे पहिले अक्षर आहे, पहा अ पासून अहा पर्यंतचा एक गट आहे, त्या गटाचं पहिलं अक्षर आपण अ असे समजू. त्यानंतर पुढील प्रत्येक गटातील पहिले जे अक्षर आहे, क चा गट आहे, त्यातलं पहिले अक्षर क आहे, त्यानंतर च चा गट आहे, त्यानंतर ट चा गट आहे, त चा गट आहे, प चा गट आहे, य चा गट आहे आणि मग षटकोनातलं श चा गट आहे. तर ही जी पहिली अक्षर आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. कोणती अक्षर लक्षात ठेवायची आहेत? अ, क, च, ट, त, प, य आणि श. ही अक्षरं आपण लक्षात ठेवली की पूर्ण मुळाक्षर आपल्याला लिहिण्याची गरज नाही. तर ही सुरुवातीची जी अक्षर आहेत त्यांच्या साहाय्याने दिलेल्या शब्दांचा आपण क्रम लावू शकतो. तर अशा पद्धतीने शब्दांचा क्रम कसा लावायचा याची काही आणखी वेगवेगळी उदाहरणे आपण पाहूया. पहा, आपल्याला 5 शब्द दिलेले आहेत. भोरा, ठसा, समई, जहाज आणि बदक. या शब्दांचा आपल्याला मुळाक्षरांप्रमाणे क्रम लावायचा आहे. या प्रत्येक शब्दातील पहिले म्हणजेच आद्याक्षर कोणते आहे ते पहा. भोरामध्ये भ, ठसामध्ये ठ, समईमध्ये स, जहाजमध्ये ज, बदकमध्ये ब. म्हणजेच या प्रत्येक शब्दातील आद्याक्षर आहे ते वेगवेगळे आहे. आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळाक्षरांच्या प्रत्येक गटातील पहिले अक्षर आहे ते आपण या ठिकाणी लिहूया. पहा, अ, क, च, ट, त, प, य आणि षटकोनातलं श. आता आपल्याला प्रत्येक शब्दाचे आद्याक्षर आहे ते कोणत्या स्थानावर येईल ते आता आपण पाहूया. पहा, भोरामधला भ, तर प च्या गटामध्ये भ येतो. प, फ, ब आणि भ या ठिकाणी भ आहे, त्याच्या भोवती आपण वर्तुळ करून ठेवू. त्यानंतर ठशामध्ये ठ, ट च्या गटामध्ये ठ येतो. ट, ठ या ठिकाणी ठ भोवती आपण वर्तुळ करू. त्यानंतर समईमधील स, षटकोनातला श नंतर स समईतला येतो, या ठिकाणी स भोवती आपण वर्तुळ करूया. जहाज, जहाजमधील ज, च च्या गटामध्ये ज हे अक्षर येते. च, छ, ज, ज भोवती पण आपण वर्तुळ करूया. आणि शेवटचा शब्द आहे बदक. बदक मध्ये ब, प च्या गटामध्ये ब येतो. प, फ आणि ब. तर अशा प्रकारे या शब्दातील आद्याक्षर या मुळाक्षरांप्रमाणे कोणत्या स्थानावर येतील हे आपण अशा प्रकारे पाहिलेलं आहे. आद्याक्षरांचे स्थान आपण पाहिलेलं आहे, त्यावरून आता आपल्याला मुळाक्षरांच्या क्रमाने या शब्दांचा क्रम सांगता येईल. बघा, पहिल्या स्थानावर शब्द येईल जहाज, त्यानंतर ठसा, त्यानंतर बदक, त्यानंतर भोरा, त्यानंतर समई. तर अशा प्रकारे या शब्दांचा क्रम लागेल. आता आपण जसं मुळाक्षरांप्रमाणे क्रम कसा लावायचा हे पाहिलं, तसंच आपल्याला 12 खडी किंवा 14 खडी प्रमाणे शब्दांचा क्रम कसा लावायचा ते पाहूया. प्रथम आपण 14 खडी पाहूया. आपण अ ते ज्ञ पर्यंतची अक्षर आणि त्याप्रमाणे क ची 14 खडी एक नमुन्यादाखल पाहणार आहोत. क या अक्षराच्या 14 खडी प्रमाणेच इतर सर्व अक्षरांची 14 खडी असणार आहे आणि मुळाक्षरांच्या क्रमानेच ही 14 खडी असते. जसं क ची 14 खडी, त्यानंतर ख ची 14 खडी, त्यानंतर ग ची 14 खडी, याच क्रमाने ज्ञ पर्यंतच्या अक्षरांची 14 खडी असते. तर आपण 14 खडी पाहूया. बघा, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, अ, औ, अम, आहा.
या 14 घडीमध्ये आपण मुद्दामहून रू या अक्षराला स्थान दिलेलं आहे, म्हणजे 15 अक्षरांचा हा समूह झालेला आहे. रूचं स्थान लक्षात राहण्यासाठी आपण या 14 घडीमध्ये रू या अक्षराचा किंवा ऋकार असलेल्या अक्षराचा समावेश करणार आहोत. आता आपण क ची 14 घडी म्हणजे त्यामध्ये 15 अक्षरं असतील तर ती पाहूया. पहा, क, का, की, की, कु, कु, कृ, के, क्या, कै, को, क्वा, कौ, कम, कहा. आता या क च्या 14 घडीमध्ये कृ हे अक्षर लिहित नाहीत, परंतु आपल्याला कृचे किंवा ऋकार असलेल्या अक्षराचे स्थान नेमके कोठे असते हे समजण्यासाठी आपण कृ दीर्घ कु नंतर लिहिलेला आहे. आता आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. पहा, कंठ, किडा, केशव, कावळा आणि कैरी. आता या शब्दांचा आपल्याला 12 खडी प्रमाणे किंवा 14 खडी प्रमाणे क्रम लावायचा आहे. आता या ठिकाणी प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर आपण पाहूया. कंठ मध्ये अनुस्वार असलेला क, किडा मध्ये की, केशव मधला के, कावळा मधील का आणि कैरी मधील कै ही आद्य अक्षर आहेत. आणि आपल्या लक्षात येईल की ही सगळी जी अक्षर आहेत ती क च्या 14 कडी मधीलच आहेत आणि क च्या 14 कडी मधीलच सर्व अक्षर असल्यामुळे आपण फक्त क ची 14 कडी समोर ठेवणार आहोत आणि क्रम लावणार आहोत. आता कंठ मधला अनुस्वार असलेला क आहे, त्याचं स्थान कुठे आहे क च्या 14 कढीमध्ये ते पहा. पहा, या ठिकाणी अनुस्वार असलेला क आहे, त्याला आपण गोल करूया. किडामधील ऱ्हस्व की आहे, ती ऱ्हस्व की या ठिकाणी आहे, या कीला आपण गोल करूया. केशव मधील के या ठिकाणी आहे, त्याला आपण गोल करूया. कावळा मधील का या ठिकाणी आहे, त्याला आपण गोल करूया. कैरी मधील कै या कैचं स्थान येथे आहे, त्याला आपण गोल करूया. म्हणजे या शब्दातील आद्याक्षरांचं 14 खडी मधील जे स्थान आहे ते आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि आता आपण या 14 खडीतील स्थानाप्रमाणे शब्दांचा क्रम लावूया. पहा, 14 खडी प्रमाणे क्रम. आता क च्या 14 खडीमध्ये गोल केलेले पहिले अक्षर आहे का, म्हणजे का ने सुरू होणारा शब्द पहिला येईल, तो आहे कावळा. त्यानंतर ऱ्हस्व कीने सुरू होणारा शब्द किडा. त्यानंतर मात्रा असलेला के, केने सुरू होणारा शब्द केशव. कैने सुरू होणारा शब्द कैरी आणि शेवटी अनुस्वार असलेला कंठ. असा या शब्दांचा 14 खडी प्रमाणे क्रम लागेल. तर अशा प्रकारे या 2 उदाहरणांच्या साहाय्याने मुळाक्षरांप्रमाणे क्रम कसा लावायचा आणि 14 खडी प्रमाणे क्रम कसा लावायचा, मुळाक्षरांप्रमाणे क्रम कधी लावायचा आणि 14 खडी प्रमाणे क्रम कधी लावायचा हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण वेगवेगळे प्रश्न प्रकार घेऊन या घटकाचा अधिक अभ्यास करूया. पहा, आपल्याला पारवा, नोकर, तराजू, फणस आणि नगर असे शब्द दिलेले आहेत आणि या प्रत्येक शब्दातील आद्याक्षर आहे ते वेगवेगळे आहे. त्यामुळे आपल्याला मुळाक्षरांच्या सुरुवातीच्या अक्षरांचा जो गट आहे तो गट आपण लिहूया. अ, क, च, ट, त, प, य आणि श षटकोनातला. पहा, पारव्यामधील पहिले अक्षर आहे प आणि प चे स्थान समोरच आपल्याला दिसत आहे, त्याला आपण गोल करूया. त्यानंतर नोकर. आता नोकर आणि नगर असे न वरून 2 शब्द आहेत आणि यांचं स्थान न च्या ठिकाणीच आपल्याला दाखवायचं आहे. दोन्ही शब्दांचा क्रम आताच आपण लावून घेऊया. त, थ, द, ध आणि न या न च्या ठिकाणी नगर, नोकर हे 2 शब्द येणार आहेत. पण आता यातला नगर आधी की नोकर आधी, तर ते आपल्याला 14 खडी प्रमाणे लक्षात घ्यायचं आहे. नगर मधील पहिला अक्षर आहे न आणि नोकर मधील पहिले अक्षर आहे नो. न आधी की नो आधी, तर न आधी, म्हणून न ला आपण गोल करूया आणि त्याच्या पुढे न आणि त्याच्या पुढे नो, म्हणजे नगर आधी आणि नोकर नंतर हा क्रम आपल्या लक्षात येईल. त्यानंतर तराजू मधील त समोरच आपल्याला दिसतो आहे, त्याला आपण गोल करूया. फणस मधला फ, प, प नंतर फ येतो, फ ला आपण गोल करूया. तर अशा प्रकारे या मुळाक्षरांमध्ये दिलेल्या शब्दांतील आद्याक्षर आहेत ते आद्याक्षर कोणत्या स्थानावर येतील हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि आता आपण या मुळाक्षरांप्रमाणे आद्याक्षरांचे जे स्थान आहे त्यानुसार शब्दांचा क्रम पाहूया. पहा, पहिल्या स्थानावर येईल त वरून तराजू, त्यानंतर न वरून
नगर आणि लगेच न वरूनच नोकर, न आधी नो नंतर. त्यानंतर प वरून शब्द पारवा आणि शेवटी फ वरून फणस. अशा प्रकारे या दिलेल्या शब्दांचा मुळाक्षरांप्रमाणे आपण क्रम लावला आहे आणि या शब्दांची शक्यतो अशी उभी मांडणी आपल्याला करायची आहे आणि जेणेकरून पुन्हा एकदा आपल्या उत्तराची पडताळणी करता येईल. पहा, त नंतर न येतो, न नंतर नो येतो, नो नंतर पा येतो, पा नंतर फ येतो. अशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर आहे याची आपण खात्री करायची आहे. आणखी काही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहूया. पहा, आपल्याला सारस, आरसा, सागर, घागर आणि सीता असे शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी सुरुवातीचे अक्षर पहा, स, आ, स, घ आणि पुन्हा स, म्हणजे स ह्या अक्षरापासून 3 शब्द आहेत. आता अशा वेळेला कसा क्रम लावायचा याची आपण माहिती घेऊया. दिलेल्या शब्दांमध्ये सुरुवातीला जे अक्षर आहेत ते वेगवेगळे आहेत. सगळी अक्षर स च्या बाराखडीतलीच नाहीये, तर आ आहे, घ आहे आणि त्यामुळे आपल्याला स चा बाराखडी लिहून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला मुळाक्षरांचा क्रम आहे तोच लिहायला हवा. मुळाक्षरांची सुरुवातीची जे अक्षर आहेत ते आपण प्रथम लिहून घेऊ. अ, क, च, ट, त, प, य आणि श. आता आपल्याला पहिल्या अक्षरानुसार क्रम लावायचा असतो. त्याप्रमाणे आपण स च स्थान कुठे आहे तर ष षटकोनातला आणि त्यानंतर स ला आपण गोल करूया. पण आता स वरून एकूण 3 शब्द आहेत. स वरून एकूण 3 शब्द आहेत, सारस, सागर आणि सीता. यामधले सारस, सागर आणि सीता यामधील सारस आणि सागर या ठिकाणी 6 समान अक्षर आहे आणि बाराखडीप्रमाणे 6 ने सुरुवात होणारे शब्द आहेत ते सुरुवातीला आणि नंतर सी ने सुरुवात होणारा शब्द सीता येणार आहे. आता 6 ने सुरुवात होणारे 2 शब्द आहेत, सारस, सागर. या दोघांचा क्रम ठरवताना आपल्याला 6 अक्षरानुसार क्रम लागणार नाही. कोण सुरुवातीला येईल ते सांगता येणार नाही. त्यासाठी आपल्याला त्यांच्या दुसऱ्या अक्षराकडे जावं लागेल. दुसरे अक्षर आहे र आणि ग. ग आधी की र आधी तर ग आधी, म्हणून आपण स च्या समोरच ते शब्द लिहू. सुरुवातीला सागर, त्यानंतर सारस आणि सा नंतर सीता येतो म्हणून सीता. तर अशा प्रकारे स चं स्थान आहे त्या स च्या स्थानीच या 3ही शब्दांचा आपण क्रम लावलेला आहे. त्यानंतर आरसामधील आ कुठे आहे तर या ठिकाणी आहे आणि घागर मधला घ कुठे आहे तर क, ख, ग आणि घ या ठिकाणी घ चं स्थान आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे 5 शब्द आपल्याला या कच्च्या कामामध्ये दिसत आहेत आणि प्रत्येक कच्च्या कामामध्ये आपल्याला दिलेले सर्व शब्द हे दिसलेच पाहिजेत. तर याप्रमाणे आपल्याला त्याचे कच्चं काम करायचे आहे. पहा, आता या शब्दांचा क्रम कसा लागेल तर पहिला शब्द येईल आरसा, त्यानंतर घागर, त्यानंतर सागर, त्यानंतर सारस, त्यानंतर सीता. आपलं उत्तर बरोबर आहे का याची पडताळणी करण्यासाठी पुन्हा एकदा आपण उभी जी मांडणी आहे त्याप्रमाणे आद्याक्षर मुळाक्षरांच्या क्रमाने आलेले आहेत का ते पाहूया. आ नंतर घा येतो, घा नंतर सा येतो, सा समान आहे. पुढच्या अक्षराकडे ह्या 2 शब्दांचा क्रम लावण्यासाठी ग आधी र नंतर म्हणून सागर आधी, सागर नंतर सारस आणि सा नंतर शेवटी सी येतो आणि म्हणून सीता शेवटी. तर याप्रमाणे आपण शब्दांचा क्रम लावलेला आहे. त्यानंतर आपल्याला पारवा, पाऊस, पार, पावटा आणि पाचर असे 5 शब्द दिलेले आहेत. या 5ही शब्दांचे आद्याक्षर आपण पाहिले तर पा आहे. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला समान अक्षर असल्यामुळे या शब्दांचा क्रम पहिल्या अक्षरावरून ठरवता येणार नाही. सर्व ठिकाणी पा आहे त्यामुळे आपल्याला या शब्दातील या सर्व शब्दांचा क्रम दुसऱ्या अक्षरानुसार लावावा लागणार आहे. तर पहिले अक्षर नाहीये असे समजून दुसऱ्या अक्षरानुसार क्रम लावूया. पारवा मध्ये दुसरे अक्षर आहे र, पाऊस मध्ये दुसरे अक्षर आहे उ, पार मध्ये र, पावटा मध्ये व, पाचर मध्ये च. र, उ, र, व, च यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. वेगवेगळी अक्षर आहेत, मुळाक्षरांप्रमाणे आपल्याला क्रम लावावा लागेल. त्यामुळे आपली मुळाक्षरांची जी सुरुवातीची अक्षर आहेत त्यांचा गट आपण लिहून घेऊया.
अ, क, च, ट, त, प, य, श हे अक्षर आपण लिहून घेतली. आता आपल्याला दुसऱ्या अक्षरानुसार क्रम लावायचा आहे. र कुठे आहे तर य नंतर र च स्थान आहे. पण या ठिकाणी र दुसऱ्या स्थानी असलेले दोन शब्द आहेत, पारवा आणि पार. मग आता काय करणार, तिसऱ्या अक्षराकडे आपल्याला जावं लागणार, कारण पहिली दोन अक्षर सेम आहेत, पार पार. तिसऱ्या अक्षरानुसार आपल्याला या दोन शब्दांमधला पहिला शब्द कुठला येईल हे ठरवावं लागणार. पारवा मध्ये तिसरं अक्षर आहे व, पार मध्ये तिसरं अक्षर नाहीये. अशा वेळेला पार हा शब्द आहे तो प्रथम येईल. आपण र च्या समोर पार आणि त्यानंतर पारवा हे शब्द लिहून घेऊया. त्यानंतर पाऊस मधला उ कुठे आहे तर अ, आ, इ, ई, उ, उ या ठिकाणी उ चे स्थान आहे. त्यानंतर पावटा, पावटामधील व चे स्थान य, र, ल, व या ठिकाणी व आहे. त्यानंतर पाचर मधील दुसरे अक्षर च समोरच आहे, त्याला आपण गोल करूया. हे गोल केलेल्या अक्षरांवरून आपल्याला या शब्दांमधील अक्षरांचे स्थान कुठे आहे हे कळते आणि त्यामुळे असा क्रम लावताना या शब्दांना आपण गोल करतो, म्हणजे लगेच आपल्याला त्या शब्दांचे स्थान कळेल. आता प्रत्येक शब्दातील दुसरे अक्षर आपण मुळाक्षरांमध्ये त्यांचे स्थान कुठे आहे हे पाहिल्यानंतर आता आपण या शब्दांचा क्रम लावूया. पहा, पहिल्या क्रमांकावर शब्द येईल पाऊस, त्यानंतर पाचर, त्यानंतर पार, त्यानंतर पारवा आणि शेवटी पावटा. पुन्हा एकदा आपण आपल्या उत्तराची खात्री करूया. पहा, सर्व शब्दांचे सुरुवातीचे अक्षर समान आहे, पा 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 पा, आणि त्यामुळं आपण दुसऱ्या अक्षरानुसार क्रम लावलेला आहे. हा क्रम दुसऱ्या अक्षरानुसार असल्याने त्या शब्दांतील दुसऱ्या स्थानावर जे अक्षर आहेत त्यांचा क्रम आपल्या मुळाक्षरांप्रमाणे आहे का याची खात्री करूया. पहा, उ नंतर च येतो, च नंतर र येतो, र च्या पुढे काही नाहीये, त्यामुळे आपण पार आधी लिहिलेला आहे, त्यानंतर पारवा लिहिलेला आहे र वरून, आणि य, र, ल, व, त्यामुळे पावटा शेवटी. याचा अर्थ आपला हा क्रम बरोबर आहे. त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहूया. संचित, समीर, सुवास, सिंचन, सीमा हे शब्द वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ह्या शब्दातील जी अद्याक्षर आहेत ती स च्या 14 खडीनुसार आहेत, त्यामुळे आपण स ची 14 खडी लिहूया. पहा, स, सा, सी, सी, सम 6 पर्यंत आपण 14 खडी लिहिलेली आहे. आता आपल्याला संचित मधलं अनुस्वार असलेल्या स चे स्थान कुठे आहे तर पहा या ठिकाणी आहे. परंतु अनुस्वार असलेले दोन शब्द आपल्याला दिलेले आहेत, जसं संचित आणि सिंचन. सिंचन मध्ये सी वर अनुस्वार आहे आणि त्यामुळे त्याचे स्थान सुद्धा अनुस्वार असलेल्या स च्या ठिकाणीच दाखवावे लागेल. त्यामुळे संचित आधी की सिंचन आधी तर स आधी आणि नंतर सी, त्याप्रमाणे अनुस्वार असलेला स आधी, अनुस्वार असलेला सी नंतर. तर अनुस्वार असलेल्या स च्या ठिकाणी हे दोन शब्द आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा संचित आणि नंतर सिंचन. त्यानंतर समीरचं स्थान कुठे आहे तर सुरुवातीला स आहे, त्याला आपण गोल करूया. सुवास मधील सु ह्रस्व सु आहे, याला आपण गोल करूया. आणि सीमा मधील सी दीर्घ सी आहे, या अक्षराला आपण गोल करूया. तर अशा प्रकारे आपल्याला या शब्दांचा क्रम या 14 खडीप्रमाणे लक्षात आलेला आहे. तर या 14 खडीप्रमाणे या शब्दांचा क्रम पहा. समीर, दुसऱ्या स्थानावर सीमा, त्यानंतर सुवास, त्यानंतर संचित आणि मग सिंचन, असा या शब्दांचा क्रम लागेल. 14 खडीप्रमाणे आणखी एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी तृण, तेल, तृषा, तुषार आणि तूर हे शब्द आपल्याला दिलेले आहेत. शब्द वाचल्यानंतर सर्व शब्दांची जी सुरुवात आहे ती त या 14 खडीतील अक्षराने झालेली आहे आणि त्यामुळे आपण त ची 14 खडी लिहून घेऊया. आता या त च्या 14 खडीमध्ये हे जे शब्द आहेत त्या शब्दातील आद्याक्षर कुठे आलेले आहेत त्यांना आपण गोल करूया. आता पहिला शब्द आहे तृण. तृण मधील आद्याक्षर आहे तृ. तर तृचं स्थान आहे दीर्घ तू नंतर तृ येतो, ऋकार असलेला त, त्याला आपण गोल करूया. परंतु शब्द वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तृने सुरुवात होणारे दोन शब्द आहेत.
तर तृण आणि तृषा. तृ समान आहे, त्यामुळे न आधी की श आधी. मुळाक्षरांप्रमाणे न बाणातला आधी येतो आणि नंतर श षटकोनातला येतो, त्यामुळे तृच्या ठिकाणी आपण दोन शब्द अशा प्रकारे लिहून घेऊया. आधी तृण आणि नंतर तृषा. त्यानंतर पुढील शब्द आहे तेल. तेल मधील ते आद्याक्षर या ठिकाणी आहे. तुषार मधला ह्रस्व तू या ठिकाणी आहे, तुला गोल करूया. दीर्घ तू या ठिकाणी आहे, त्याला आपण गोल करूया. तर अशा प्रकारे शब्दांचा क्रम बघा असा लागेल. तुषार, त्यानंतर तूर, त्यानंतर तृण, त्यानंतर तृषा, त्यानंतर तेल. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुळाक्षरांप्रमाणे किंवा 14 खडीप्रमाणे शब्दांचा क्रम कसा लावायचा हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने पाहिलेला आहे. आणि मला खात्री आहे की आपल्याला दिलेल्या शब्दांचा क्रम अशा प्रकारे मुळाक्षरांच्या क्रमाने किंवा 14 खडीच्या क्रमाने नक्की लावता येईल. तुमच्यासाठी एक स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. दिलेल्या शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा. हे जे शब्द दिलेले आहेत त्यांचा तुमच्या वहीमध्ये वर्णानुक्रमे क्रम लावा, म्हणजे या प्रश्न प्रकाराचा तुम्हाला अधिकचा सराव होईल. असे वेगवेगळे शब्द घेऊन आपण या घटकाचा जर अभ्यास केला तर परीक्षेमध्ये नक्कीच आपल्याला कोणतेही शब्द दिले तरी त्यांचा क्रम सहज लावता येईल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.